राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त नियोजित पुतळा परिसर येथे आज सकाळपासूनच शहरातील विविध नेत्यांच्या व समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। मुख्यतः आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, निर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, लक्ष्मण बोबडे, भगवान वाघमारे, माजी आमदार तुकाराम रेंगे पाटील, सुनील देशमुख, सुहास पंडित, नितेश देशमुख, विनोद कदम, अण्णा डिगुळे, माधव खुने, सुदर्शन बनसोडे, सचिन गारुडी, वैजनाथ बोबडे, श्री खोरे, सुरेश खुने, अनिल तायडे, मुंजा खुने, प्रभाकर खुने आदींसमवेत समाज बांधवांच्या वतीने अभिवादन करण्यात आले। पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त आज परभणी शहरामध्ये जयंती उत्सव साजरा करण्यात आला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी जी नियोजित जागा परभणी महानगरपालिकेने ठरवलेली होती, त्या ठिकाणी परभणीतील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन त्या जागेवरती जयंती साजरी केली, अभिवादन केलं। या कार्यक्रमास परभणी जिल्ह्यातील माननीय प्रमुख पाहुणे उपस्थित होते। त्यामध्ये श्री सुरेशरावजी वरपुडकर साहेब, आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब, शिवसेना नेते श्री आनंद भरोसे, तसेच सुनील बाबा देशमुख, विनोदजी कदम, अण्णा डिगोळे आणि सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती। या ठिकाणी आम्ही जिथे आज जयंती साजरी केली, याच ठिकाणी काही दिवसात स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार आहे। आता या जागेवरती कोणताही अडथळा नाही आणि ही जागा माननीय आयुक्त साहेबांनी आमच्या स्मारकासाठी देऊन टाकलेली आहे। लवकरच आपल्याला या जागेवर भव्य दिव्य असे अहिल्यादेवींचे स्मारक उभे राहिलेले परभणीकरांना दिसेल। जय मल्हार। सर्वांना जय मल्हार। आज आपला कित्येक वर्षापासून या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकासाठी या सर्व समाज बांधवांचा लढा उभा होता आणि त्या समाजाला आज यश मिळालं आहे। आणि येणाऱ्या आज भारतभर राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती साजरी करण्यात आली आहे। त्या निमित्ताने आज परभणीमध्ये आज सर्व आनंदाचं वातावरण समाजामध्ये घुसलेलं आहे, कारण ही जागा आज कित्येक लढा होता उभा, त्या जागेला आज आनंद भेटल्यामुळं आज सर्व समाजाने या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। अनेक पक्षाचे लोक, सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याने अभिवादन करून सर्वांना, समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या। या ठिकाणी सर्व मला आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो। आज खरं म्हणजे ह्या परभणीमध्ये अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा होणं हे आवश्यक होतं। सर्व समाज बांधवाची आणि सर्व जनतेची, सर्वांची तीव्र इच्छा होती की या ठिकाणी यांचा पुतळा झाला पाहिजे, कारण या पूर्ण देशामध्ये जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्राचा विकास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारातून झालेला आहे, यांच्या कृतीतून झालेला आहे। आणि हे स्मरण याची लोकांना, येणाऱ्या भावी पिढीला सुद्धा याचं स्मरण राहावं। त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा, त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याचा ठसा हा कायमस्वरूपी जनतेच्या मनात व्हावा, यासाठी यांचं स्मारक होणं अत्यंत आवश्यक होतं। परंतु काही ना काही अडचणीमुळे हा विषय लांबणीवर पडत होता। परंतु यावर्षी या ठिकाणी सुरुवात झालेली ज्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी आज प्रतिमा मांडून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी औचित्य साधून हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा केला। पुढच्या वर्षी याच दिवशी याच ठिकाणी भव्य स्मारक व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे। यासाठी सर्व परभणीकर जनतेनं आणि परभणीकरातील सर्व, परभणी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष लोकांनी यांनी स्वतःचं योगदान देऊन हा पुतळा उभारण्यासाठी कार्य करावं अशी आमची या निमित्तानं सर्वांना विनंती आहे। आणि आज या निमित्तानं सर्वांना, मी सर्व समाज बांधवांना सर्वांना मनपूर्वक माझ्या पक्षाच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो।